नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. त्याचप्रकारे माझा टेलिग्राम चॅनल पण आहे. तिथे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जर गेला तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची जे लिंक मिळून जाईल. त्या लिंकवरून तुम्ही काय करायचं आहे, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून जॉब रिलेटेड जे काही अपडेट्स आहेत त्या ग्रुपवरती तुम्हाला रेग्युलरली मिळत राहतील जे काही आपले अपडेट्स आहेत. त्याच्यानंतर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सोबतच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करत चला. तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही आता इथे थंबनेलमध्ये बघताय, तलाठी भरती संबंधात एक नवीन अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सोबतच काय सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे प्रशिक्षण होणार आहे त्याच्याबद्दल हे परिपत्रक आहे आणि कोणत्या जिल्ह्याचं आहे, कोणत्या विभागाचं आहे, ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर खूप चांगली आणि गुड न्यूज आहे. जे विद्यार्थी तलाठी भरतीची म्हणजे काय आपल्या नियुक्तीची वाट बघत होती त्यांच्यासाठी फायनली आता काय म्हणतो आपण एक निवड यादीनंतर आपल्याला काय म्हणतो प्रशिक्षणाचा जो काही शेड्यूल आहे तो आलेला आहे आणि तो किती दिवसाचा आहे, त्याच्यानंतर काय काय त्याच्यामध्ये डिटेल्स आहेत ते संपूर्ण आपण याच्यामध्ये आता बघणार आहोत. ओके, आणि त्याच्यानंतर इतर जिल्ह्यांचं काय अपडेट आहे, काय स्टेटस आहे, हे पण तुमच्या मनात डाऊट येत असतील तर इतर जिल्ह्यांबद्दल पण याच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. काही आता आपल्याला माहीत आहे की कुठे कुठे काय म्हणतो आपण त्याला कोर्ट केस पण झालेली आहे याच्यावरती आणि त्याची काय अपडेट आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, संपूर्ण बघायचं. तलाठी भरती रिलेटेड खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर बघा, हे आहे ते परिपत्रक आणि इथे बघू शकता तुम्ही. तर हा अमरावती विभागासाठी आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे जिल्ह्याचं नाव आहे अकोला, वाशिम आणि बुलढाणा. तर याच्यामध्ये विषय बघा, अमरावती विभागातील नवनियुक्त तलाठी यांचे 120 दिवसांचे पायाभूत प्रशिक्षणाबाबत. तर 120 दिवसाची तुमची ट्रेनिंग असणार आहे. जे कॅन्डिडेट ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि जे कॅन्डिडेट सिलेक्टेड आहेत त्यांच्यासाठी चांगली गुड न्यूज आहे आणि त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट फॉर देअर फ्युचर. तर याच्यानंतर बघा, इथे संपूर्ण डिटेल दिलेली आहे. बघा इथं काय म्हणतो, तर पत्राद्वारे कळवण्यात येत आहे की बघा तुमची ट्रेनिंग कधी आहे, तुमची 6/5/2024 पासून 2/9/2024 या कालावधीत अमरावती विभागातील नवनियुक्त तलाठी यांची 120 दिवसांची ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण नियोजित करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, या प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक 6/5/2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता उद्घाटन होईल. त्याकरिता प्रशिक्षणार्थींनी दिनांक 5/5/2024 रोजी सायंकाळी 5:30 पर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनी विद्यापीठ रोड अमरावती येथे पोहोचतील या बेताने त्यांना कार्योन्मुख करण्यात यावे. तर तुम्हाला या कालावधीमध्ये तुमचं ट्रेनिंग होणार आहे आणि 6/5/2024 रोजी सकाळी तुम्हाला इथे तुमचं उद्घाटन म्हणजे काय उद्घाटन सोहळा आहे त्याच्यात तुम्हाला हजर व्हायचं आहे. 5/5/2024 रोजी इथे शेड्यूल पण देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर प्रशिक्षण कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय इथे सुट्टी देण्यात येणार नाही. तर ही पण एक महत्त्वाची अपडेट आहे. जेव्हा तुमची ट्रेनिंग असते मित्रांनो तेव्हा तुम्हाला इथे सुट्ट्या मिळत नाही ट्रेनिंगमध्ये. फक्त अत्यावश्यक जर म्हणजे काय एक्सेप्शनल केस असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला इथे सुट्टी मिळू शकते, पण मोस्ट ऑफ द टाईम इथे तुम्हाला सुट्ट्या वगैरे जनरली मिळत नाहीत. ओके, तर हे एक लक्षात घ्या पॉईंट. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणता, प्रशिक्षणार्थींनी दिनांक 5/5/2024 रोजी पोहोचण्यापूर्वी आगाऊ सूचना द्यायची आणि त्याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्हाला या नंबरवरती कॉल करून तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सांगून द्यायचा. ओके, तर ऑलरेडी इथे तुम्हाला इथे काय करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे. जॉईन होण्याआधी जी आपली प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो संपूर्ण इथे तुम्हाला कंप्लीट करायचा. 120 दिवसाचं प्रशिक्षण असणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथे जेवणाची भोजनाची सोय इथे दिलेली आहे. ओके, संपूर्ण डिटेल दिलेलं आहे, चांगलं आहे. त्याच्यानंतर बघा इथे काही हायलाइटेड पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रेस कोड दिलेला आहे. सर्व प्रशिक्षणार्थींनी काय करायचं आहे, कर्मचाऱ्यांनी पांढरा शर्ट, काळा पॅन्ट असल्यास ब्लेझर किंवा जॅकेट, तसेच महिला कर्मचाऱ्यांकरिता सोनेरी काठ असलेला तुम्हाला साडी इथे परिधान करायची आहे. या प्रकारे इथे ड्रेस कोड पण दिलेला आहे. त्याच्यानंतर क्षेत्रीय भेट पण होणार आहे. तर बघा तुम्हाला मेडकाट इथे काय म्हणतो, उदाहरणार्थ स्पोर्ट शूज जर तुम्हाला तिथे क्षेत्रीय भेट होईल तर तुम्हाला काही साहित्य तुमच्या सोबत ठेवायचे, जसं ट्रॅक पॅन्ट झालं, शूज झालं, टॉर्च, वॉटर बॉटल, लेदर शूज, चप्पल, अशा संपूर्ण तुम्हाला शाली आणि स्वेटर इत्यादी संपूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे. ते संपूर्ण इथे तुम्हाला कॅरी करायचं आहे. त्याच्यानंतर पेनड्राईव्ह सोबत ठेवायचा, पासपोर्ट साईज 2 फोटो, आधार कार्ड झेरॉक्स इत्यादी
तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथे संपूर्ण ॲड्रेसची डिटेल दिलेली आहे. 3 किलोमीटर अंतरावरती आहे. हे संपूर्ण आता तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तर सांगण्याचा उद्देश एकच आहे, जे कॅन्डिडेट्स या जिल्ह्यांसाठी सिलेक्ट झालेले आहेत, ओके, अमरावती विभागातून, त्यांच्यासाठी इथे 120 दिवसाची ट्रेनिंग आणि खूप फास्ट प्रोसेस झालेली आहे आपल्याला अमरावतीमार्फत. तर त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. तर तुमच्या भविष्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे ऑल द बेस्ट विशेष आहेत आपल्याकडून, आपल्या चॅनलच्या मार्फत. आणि बघा, परत याच्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे की मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की कोर्ट केसबद्दल पण मी तुम्हाला माहिती देतो. तर आजच एक आपल्याला याच्यावरती एक नवीन अपडेट आली आहे, तर आपण ती पण कव्हर करू याच्यामध्ये. बघा, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट येईल की हे अमरावती विभागाचं झालं, बाकीचे जिल्हे किंवा बाकीच्या विभागाचं काय स्टेटस आहे. तर बघा, स्टेप बाय स्टेप ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे, ज्याला आपण DV म्हणतो, त्यांचं 1 बाय 1 इथे शेड्यूल या प्रकारे ट्रेनिंग सुरुवात होणार आहे. तर हा एक पॉईंट लक्षात घ्या. आणि बघा, काही काही विषयामध्ये माहिती आहे आपल्याला कोर्ट केस झालेली आहे आणि आता जिल्ह्यानुसार पण काही काही ठिकाणी कोर्ट केसेस पडलेले आहेत. तर तो पण पॉईंट आता आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करतो. बघा, मी तुम्हाला तर इथे न्यूज दाखवतो. नेक्स्ट आहे, तर इथे बघू शकता तलाठी संदर्भात. आता इथे बघा, मॅटमध्ये केस गेलेली आहे आणि मॅटचे आदेश आलेले आहे की 12 जूनपर्यंत तसं जैसे ते आदेश ठेवण्यात आलेले आहे. तर ही न्यूज आहे छत्रपती संभाजीनगर इथे. तर इथे 161 जे आपले तलाठी पदांची भरती होती त्याच्यासाठी जो काही गैरप्रकार झालेला होता, इथे त्यांनी केस टाकलेली आहे आपल्या विद्यार्थ्यांनी. तर इथे तुम्ही नाव पण बघू शकता, मनीषा कांगडे, शुभम बहुरे यांनी तलाठी भरती विरोधात केस टाकलेली आहे. आणि आता त्यांची पुढील सुनावणी जी आहे ती 12 जून रोजी होणार आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट होता. याच्यामुळे आता संभाजीनगरचा जो विषय आहे, इथे तुम्ही सध्या तर 12 जूनपर्यंत विसरून जा की इथे कुठलंही तुम्हाला जॉईनिंग किंवा जे काही समोरची प्रोसेस होणार ही इथे पॉसिबल नाही या जिल्ह्यांमध्ये. बाकीच्या जिल्ह्यामध्ये स्टेप बाय स्टेप इथे तुम्हाला आदेश मिळेल. ही जी आहे कोर्ट केस फक्त संभाजीनगरसाठी सध्यासाठी आहे. इतर जिल्ह्यांमध्ये काय अपडेट आहे, तर सध्या तरी इतर जिल्ह्यामध्ये कुठेही केस नाही. पण जर ओव्हरऑल आपण बघितलं तर याच्यामध्ये पण कोर्ट केस आपल्याला काय माहीत आहे, तलाठी भरतीवरती पण कोर्ट केस पडलेली आहे. तर त्याची जशी काही अपडेट आली तर आपण त्याच्यावरती पण नवीन एक व्हिडिओ बनवून तो पण पॉईंट कव्हर करू. तर हे 2 पॉईंट्स होते मित्रांनो. तलाठी भरतीचे जे प्रशिक्षण कालावधी जो दिलेला आहे त्या संदर्भात परिपत्रक मी तुम्हाला इथे वाचून दाखवलं, म्हणजे समजून सांगितलं. याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन बिंदास तुम्हाला काय करायचं, कमेंट करायचं. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. तुम्हाला जे काही डाऊट असतील, व्हिडिओमधला काही जर पॉईंट समजला नाही किंवा याच्या रिलेटेड इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला कमेंट करायचं. तर हा एक पॉईंट आपला कव्हर झालेला इथे. आणि त्याच्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये काय स्टेटस आहे, तर इथे आपण कव्हर केला पॉईंट की छत्रपती संभाजीनगरमध्ये कोर्ट केस आहे आणि इथे मॅटनी जी नेक्स्ट डेट दिली आहे तर तीही आहे 12 जूनपर्यंत. इथे ती स्थगिती कायम असणार आहे. तर या प्रकारे आपण तलाठी भरती संदर्भात जी काही व्हिडिओ अपडेट येते ती आपण कव्हर करत असतो. त्याच्यासाठी सर्वांना एकदा विनंती आहे मित्रांनो, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. या चॅनलला तुम्हाला काय करायचं, सपोर्ट करायचा रेग्युलर अपडेटसाठी. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आपल्या शेअर करत चला. थँक्यू व्हेरी मच.